नमस्कार. माय लाईफ योगा अँड वेलनेसमध्ये परत एक वेळ आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपली पंच ज्ञानेंद्रिय आहेत. या पंच ज्ञानेंद्रियामधील एक अत्यंत महत्त्वाचं ज्ञानेंद्रिय किंवा अवयव म्हणजे डोळे. आपण बघतोय आज अनेक लहान मुलं असतील, तरुण असतील, वृद्ध असतील, या सर्वांच्या मध्ये डोळ्याचे विकार प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. याच्या पाठीमागची अनेक कारणं आहेत. त्याच्यामध्ये धूळ असेल, धूर असेल, वातावरणाचा परिणाम असेल, उष्णता असेल, ऊन असेल. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ते आहे आपला सगळ्यांचा स्क्रीन टाईम वाढलेला आहे. स्क्रीन टाईम म्हणजे काय? आता आपण मोबाईलवर बसलोय, मोबाईल बघतोय, त्याच्यानंतर टी व्ही, कम्प्युटर, लॅपटॉप, या सगळ्यांच्या वर आपण काम करत असताना आपल्या डोळ्याचं प्रचंड नुकसान होत असतंय आणि या नुकसानीमुळे आपल्या डोळ्यांना इजा पोचत असते. अनेक प्रकारचे विकार होत असतात. याच्यामध्ये मायोपिया आणि हायपरोपिया असे दोन प्रकारचे आजार आहेत. याला आपण दूरदृष्टीदोष किंवा निकट दृष्टीदोष असं पण म्हणू शकतो. तिरळेपणा, त्याच्यानंतर रातांधळेपणा हे सुद्धा डोळ्याचे विकार आहेत. परंतु आज आपण अनेक औषधं आहेत त्याच्यासाठी. डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर आपणाला इलाज केले जातात. डोळ्यामध्ये काही ड्रॉप्स दिले जातात सोडण्यासाठी. पण आयुर्वेदामध्ये काही याचे उपाय आहेत आणि त्याचबरोबर योग साधनेमध्ये योगासनं पण आहेत. पण आज आपण डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, निरोगीपणासाठी काही डोळ्याचे सूक्ष्म व्यायाम पाहणार आहोत. या क्रिया पाहणार आहोत. त्या कशा करायच्या, याच्यामुळं आपणाला डोळे आपले निरोगी राहतील. त्याचबरोबर पुढे जाऊन आपणाला दूरदृष्टीदोष किंवा निकट दृष्टीदोष हे होणार नाहीत आणि डोळे आपले चांगल्या पद्धतीनं शेवटपर्यंत कसे चांगले राहतील याच्यासाठी काही व्यायाम प्रकार, ज्याला आपण सूक्ष्म व्यायाम प्रकार आपण बघणार आहोत. डोळ्याचे हे खास करून डोळ्यावर केलेले व्यायाम प्रकार आहेत. काय करायचं आहे? सुरुवातीला बघा, अनेक 7-8 व्यायाम प्रकार बघणार आहोत आपण. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? वरती बघणं, खाली बघणं, उजव्या बाजूला, डाव्या बाजूला, त्याचबरोबर डोळे गोल फिरवणं, दूरदृष्टी, दूरवर नजर टाकणे आणि जवळ आपली नजर टाकणे नाकाच्या शेंड्यावर. हे कसं करायचं ते बघणार आहोत. हे करत असताना खूप महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत, त्या आपण अतिशय बारकाईनं बघणार आहोत. सुरुवातीचा पहिलाच आपला जी एक्झरसाइज किंवा व्यायाम प्रकार आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे? आपल्या दोन्ही हातानं घर्षण करायचं आहे. तळव्याचं असं जोरात घर्षण करायचं आहे. घर्षण करत असताना आपल्या हातामध्ये उष्णता निर्माण होते, ऊर्जा निर्माण होते आणि ऊर्जा निर्माण झाल्यानंतर काय करायचं आहे? दोन्ही डोळे बंद करायचे आणि आपले तळहात डोळ्यावरती ठेवायचे आहेत. या पद्धतीनं जोपर्यंत तळहात थंड होत नाही तोपर्यंत हात डोळ्यावरती ठेवायचे आहेत आपल्या. हात थंड झाले की परत हात बाजूला करायचे, परत घर्षण करायचं. ही क्रिया आपणाला 3 वेळा करायची आहे. त्याच्यानंतर पुढचा सूक्ष्म व्यायाम आपण बघतोय. काय करायचे? डोळ्यानं वरती बघायचं असं सरळ आणि खाली बघायचं. यावेळेस असं नाही करायचं. मान आपली स्थिर असेल, सरळ. चेहरा पण इकडे तिकडे हलवायचा नाहीये. बघा, मी करतोय आणि त्याच्यानंतर आपण करायचं आहे. सगळ्यांनी वरती बघायचं आहे. खाली बघायचं आहे. परत वरती, परत खाली, परत वरती,
परत खाली, वरती खाली, वरती खाली. वर जाताना श्वास घ्यायचा आणि खाली येताना श्वास सोडायचा आहे. ही क्रिया 10 ते 15 वेळा करू शकतोय आपण, करायची आहे. त्याच्यानंतर पुढचा सूक्ष्म व्यायाम प्रकार आपण बघतोय. उजवीकडे बघायचं आणि डावीकडे बघायचं आहे. उजवीकडे जाताना काय करायचं आहे, कानाकडे असं बघायचं दोन्ही डोळ्यानं. बघा, परत सावकाश पुढेच श्वास सोडत, श्वास घेत डावीकडे, सोडत पुढं, परत उजवीकडे, श्वास सोडत पुढं, परत डावीकडे, परत पुढं श्वास सोडत. ही क्रिया आपणाला 10 ते 15 वेळा सलग करायची आहे. सुखासनामध्ये तुम्हाला कम्फर्ट झोन असेल तसं बसा. त्याच्यानंतर उजवीकडे झालं, डावीकडे झालं, वरती बघितलं, खाली बघितलं. त्याच्यानंतर पुढचा व्यायाम प्रकार आहे, डोळे गच्च झाकायचे आणि मोठे उघडायचे. राग आल्यानंतर आपण कसे डोळे वटारतो तसं करायचं, गच्च झाकायचं. श्वास घेत डोळे वटारायचे, मोठे करायचे आणि श्वास सोडत असताना डोळे गच्च झाकायचे असे. हे झाले डोळे गच्च झाकणे आणि डोळे. राग आल्यानंतर आपण कसं डोळे मोठ्याने उठारतो, रागवायचं असेल तर त्या पद्धतीने हे करायचं आहे. पुढचा व्यायाम प्रकार आहे, डोळ्याला जलद गतीनं उघड झाप करणं. आपण ऑर्केस्ट्रा बघितला असेल किंवा पिक्चरमध्ये बघतो, डान्स पार्टी असते, डिस्को पार्टी असते, त्याच्यामध्ये अशी ब्लिकिंग होतं, उघड झाप होते लाईटीची. त्या पद्धतीने डोळे करायचे आहेत. भरभर झाकायचे आणि भरभर उघडायचे. हा एक प्रकार झाला. पुढचा प्रकार आहे, डोळ्यांनी वर खाली झालं, डोळे वर्तुळाकार फिरवणं किंवा 8चा आकार पण आपण करू शकतो. आता आपण वर्तुळाकार फिरूया डोळे. हे करत असताना सहजासहजी जमत नाही. काय करायचं, सरळ वरती बघायचं. सुरुवातीला वरती बघितल्यानंतर उजवीकडे बघायचं, परत खाली असं यायचं, खाली बघायचं, त्याच्यानंतर डावीकडे जायचं आहे, त्याच्यानंतर वर जायचं आहे आणि अशा पद्धतीनं उजव्या बाजूनं 10 राऊंड आणि परत डाव्या बाजून अपोज साईड हे 10 राऊंड करायचे आहेत. बघा मी करून दाखवतोय. वरती बघायचं, वरती जाताना श्वास घ्यायचा, खाली येताना सोडायचा, गोल फिरवत असताना.
परत विरुद्ध दिशेनं खाली बघा, उजवीकडे, वरती, परत डावीकडे, खाली. रिलॅक्स. त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे, नाकाच्या अग्रभागावर बघायचं आणि त्याच्यानंतर डोळ्याच्या मध्यभागी, दोन्ही भुवयांच्या मध्यभागी पण बघायचं आहे. सुरुवातीला नाकाच्या शेंड्यावर लक्ष देऊया. नजर तिथं स्थिर करायची आहे. अस्वस्थ वाटत असेल तर हे करताना जरा विश्राम करा. चक्कर आल्यासारखं होतं खूप जणांना. त्याच्यानंतर दोन्ही भुवयांच्या मध्यभागी बघायचं आहे. परत विश्राम. पुढं नजर 5 सेकंदापर्यंत ही आपल्याला टिकवायची आहे. जसं जसं आपल्याला सहज होईल तसं तसं जास्त वेळ नजर आपण स्थिर ठेवली तरी चालेल. त्याच्यानंतर पुढं खूप महत्त्वाचं, नुसतं या क्रिया करून आपणाला डोळ्याचे विकार आपले बरे होणार नाहीत किंवा आजारपण येणार नाही असं होणार नाही आहे. त्याच्यासाठी आहारसुद्धा महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर आणखी काय काळजी घ्यायला पाहिजे डोळ्याची? आपण उन्हामध्ये गेल्यानंतर सनग्लासेस वापरणं, डोक्यावर टोपी वापरणं, याची काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, सकाळी आणि संध्याकाळी दररोज थंड पाण्यानं आपल्या डोळ्यावर असे पाणी शिंपडलं पाहिजे आणि जेणेकरून डोळे उघडे नका ठेवू. खूप जण सांगतात की डोळे उघडे ठेवा, डोळ्यांना इजा होऊ शकते. डोळे बंद करा आणि थंड पाण्यानं डोळ्यावर असे पाणी ते शिंपडा. आतमधली घाण आपल्या स्वच्छ होते. आणि हे सगळे व्यायाम प्रकार करा. आहाराची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आहाराच्या मध्ये काय, डोळ्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त असं अ जीवनसत्व किंवा ए विटॅमिन आहे. हे कशात मिळतं आपणाला? गाजरामध्ये मिळतं, पपईमध्ये मिळतं आणि शेवग्याच्या शेंगामध्ये मिळतं. तर आहारामध्ये अ जीवनसत्वाचा वापर केला, त्याचबरोबर आपली झोप आपणाला शांतपणे लागणं गरजेचं आहे. खूप वेळ जागरण करू नका आणि आहाराची काळजी घ्या. हे जे आता आपण व्यायाम प्रकार बघितले ते दररोज करा. काही दिवसांच्या मध्येच, काही महिन्यामध्ये आपला चष्मासुद्धा उतरू शकतो किंवा बंद होऊ शकतो. आपला नंबरसुद्धा कमी होऊ शकतोय. अत्यंत उपयुक्त असा हा व्हिडिओ बनलेला आहे. आहार विहाराची काळजी घ्या. स्क्रीन टाईम आपला कमी करा. पर्याय नाही आपल्याला आता दुसरा. आणि जर आपले डोळे निरोगी ठेवायचे असतील तर आत्ता जे बघितलं ते सगळं दररोज करा. थंड पाणी डोळ्यावर मारा. जे डॉक्टरांचा सल्ला घ्या. सगळ्यांनी आपापल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डोळ्याच्या उत्तम आरोग्यासाठी कोणती योगासनं करायची आहेत हे पाहणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवणं गरजेचं, अशा सर्वांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकताय, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये
मी त्याच्यामध्ये दुरुस्त करेन. दुसरं, अजूनपर्यंत आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत करा योग, रहा निरोग. परत एक वेळ भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.